नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं आपण एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नॅचरल मेकअप कसा करायचा। सगळ्यात पहिले मी फेस छानपैकी क्लीन केला आणि नंतर मी छानपैकी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर क्रीम तोंडाला लावून घेतलं आणि ते 5 मिनिटं ॲब्झॉर्ब व्हायसाठी राहू दिलं। नंतर मी शुगर पॉपचं जेल बेस प्रायमर मस्तपैकी फेसला लावून घेतलं आणि 5 मिनिटं ते सुद्धा ॲब्झॉर्ब करायला ठेवलं, कारण की बेस चांगला असणे महत्त्वाचं आहे। बेसवर पूर्ण मेकअप टिकून राहतो। नंतर मी मेबेलिन न्यूयॉर्कचं फिटमीचं फाउंडेशन घेतलं आणि माझा शेड आहे 235। आपल्या स्किन टोननुसार आपला शेड असला पाहिजे असं मला वाटतं, त्यामुळे मेकअप छान दिसतं, काळं पडत नाही किंवा पांढरंसुद्धा दिसत नाही। त्यामुळे आपली स्किन टोन जी आहे त्याप्रमाणे आपण घ्यायचं। माझा शेड आहे 235। मस्तपैकी मी फिंगरच्या सहाय्याने लावून घेतलं पूर्ण फेसला आणि त्यांनीच ब्लेंड केलं, ब्लेंडरचा यूज न करता। आणि त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की आपल्याला कन्सिलर नाही लावलं तरी चाललं बा, इतकं छान ते ब्लेंड झालं होतं बोटांच्या सहाय्याने। नंतर मी छानपैकी मेबेलिन न्यूयॉर्क फिटमीचंच कॉम्पॅक्ट पावडर घेतलं आणि त्याचाही शेड माझा 235च आहे, कारण की आपल्या फाउंडेशनचा आणि कॉम्पॅक्ट पावडरचा जो शेड असतो तो सेम असला पाहिजे असं मला वाटते। त्यामुळे मेकअप एकदम छान नॅचरल आणि ग्लोई दिसते। जर आपण शेड खालीवर घेतले तर कधी पांढरे दिसते आपलं मेकअप, कधी काळं दिसते। त्याच्यामुळे ते दोन्ही शेड आहे कॉम्पॅक्ट पावडरचा आणि फाउंडेशनचा हा सेम असला पाहिजे माझ्या माहितीनुसार। प्रत्येकाची चॉईस असते, पण मला असं वाटते, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं। नंतर मी घेतली इनसाइडची ब्राऊन कलरची पेन्सिल। ब्राऊन, आपला जर आयब्रो ब्लॅक असेल तर ब्राऊन पेन्सिल अशी उठून दिसते, त्यामुळे आयब्रोसुद्धा अशा उठून दिसते। आपण एवढाही मेकअप केला आणि लिपस्टिक लावलं तरी अतिशय सुंदर दिसते। त्याच्यामुळे इनसाइडची छान ब्राऊन कलरची मी आयब्रो पेन्सिल घेतली आणि छान ती फिलअप करून घेतली। नंतर मी मेबेलिन न्यूयॉर्कचं वॉटरप्रूफ मस्कारा घेतला आणि तो छान लावून घेतला। त्याच्यामुळे आपल्या ज्या लॅशेस आहे त्या कर्ल पण होतात आणि सुंदर लॉंग लास्टिंग तो टिकून राहतो। असा खूप खरडू काढायला लागतो जेव्हा आपण मेकअप रिमूव्ह करतो तेव्हा। इतका छान तो मस्कारा आहे, खूप छान। नंतर मी काजल पेन्सिल लावली नाही, कारण की मला ती सूट होत नाही। प्रत्येकाची चॉईस असते, ज्याला सूट होत त्यांनी लावावी, मला सूट होत नाही, मी ती लावली नाही। नंतर मी जे लास्ट आपला आवडता पार्ट असतो लॅक्मे मॅट फिनिशिंग लिक्विड लिपस्टिक, जे लिपस्टिक इतकं आवडीचं असते ते मी लॅक्मेचं मॅट फिनिशिंगचं लिक्विड लिपस्टिक मी लावलं आणि माझा कलर होता 16 पर्पल पाऊड। नंतर मी कोहिनूरची छानपैकी बिंदी लावली आणि माझा संपूर्ण मेकअप डन झाला होता। कानातले किंवा केस मोकळे न सोडता इतका सुरेख तो मेकअप झाला होता। नंतर मी छानपैकी केसांची हेअरस्टाईल केली, म्हणजे केस सोडून दिले, कानातले घातले, मग अतिशय सुंदर एकदम नॅचरल मेकअप आणि ग्लोईंग स्किन दिसत होती। अशा प्रकारे आजचा हा आपला व्हिडिओ होता। आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला। बाय।